पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। मंद्रुप जवळील नाईकनगर तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील 2 शाळकरी मुलांचा रविवारी दिनांक 17 रोजी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला। समर्थ मोहन चव्हाण वय वर्ष 13 आणि ओंकार रमेश चव्हाण वय वर्ष 12 अशी मृत मुलांची नावे आहेत। दोघेही मंद्रुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकायला होते। सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी लागलेली आहे। उन्हाळ्याचा तडाखाही दिवसेंदिवस वाढत आहे। नेहमीप्रमाणे आई वडील कामावर गेले होते। समर्थ व त्याचा चुलत भाऊ ओंकार दोघे मिळून घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शेततळ्यात पोहायला गेले। समर्थच्या शेतात शेततळे आहे। तळ्यात प्लास्टिक कागदामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही आणि खोल पाण्यात दोघेही बुडाले। दरम्यान दुपारी 4च्या सुमारास समर्थ व ओंकार शेततळ्याकडे गेले होते। सायंकाळचे 6:30 वाजले तरी देखील दोघेही घरी आले नाहीत। त्यामुळे आई वडिलांनी इतरत्र शोध घेतला पण दोघेही तांड्यावर नव्हते। त्यांना शोधण्यासाठी नातेवाईक शेततळ्याच्या दिशेने गेले त्यावेळी दोघेही पाण्यावर तरंगताना दिसले। बेशुद्ध अवस्थेतील दोघांनाही तातडीने बाहेर काढून मंद्रुपच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण समर्थ व ओंकार या दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता। घटनेचा तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पटवारी यांच्याकडे आहे। समर्थ व ओंकार शेततळ्यातच पोहायला गेले। त्यांना पाण्याचा अंदाज आला नसावा। खोल पाण्यात गेले आणि तिथून बाहेर आलेच नाहीत आणि काहीच आधार नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.